ठेवी सुद्धा आता आमच्या 95 कोटीपर्यंत, गेल्या वर्षी 86 कोटीच्या होत्या, आता 95 कोटीच्या ठेवी झालेल्या आहेत. जवळजवळ 9 कोटी, त्यामध्ये 9.5 कोटीनं ठेवी वाढलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं संस्थेचं जे आहे व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. ऑडिट वर्ग पूर्वी ड वर्ग बरेच वर्ष होता, तर ते आम्ही सातत्यानं प्रयत्न करून क वर्ग झालेला आहे. आणि आता 2 कर्जातला 1 कर्जाचं तरी आपल्या टप्प्यात आलेलं आहे, ते जवळजवळ 14 कोटीचं आहे. ते जर कर्ज तुमचं झालं तर निश्चितपणाने हे 95 कोटीचं जे आहे ते ओलांडून ह्या डिसेंबर अखेर आपण 100 कोटी आपण क्रॉस करू. कर्जाच्या बाबतीत जर बघितलं, काही लोकांचं म्हणणं की तुम्ही कर्ज वाटप का करत नाही. निश्चितपणानं करणार. मला वाटतं एक 6 महिन्याचा वेळ द्या मला. मार्च पर्यंत दोन्ही कर्ज आमची मोठी जी अडकली ती क्लिअर होती. त्यानंतर गाडी आमची सुसाट सुटेल आणि 100 कोटीच्या ठेवी पण असतात, त्यातनं आपण काय द्यायला अडचण नाही. आता आम्ही सेपर साईडला की कारखान्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना आम्ही कर्ज देतो. त्यांच्या पगारामधलं वसुली 100% होती. त्यामुळे कुठल्या बुडीचा किंवा ह्याचा काय आम्ही तोटा करतो. त्यालाही 2-2-3-3 आम्ही कर्मचारी घेत असतो जामीनदार म्हणून. त्यामुळे एखादा काय हप्ता जरी तटला तरी दुसऱ्याच्या पगारातून जातं. त्यामुळे 100% वसुली होती. त्यामुळे आता आम्हाला काय अडचणीचं काय कारण नाही. पण निश्चितपणानं की दोन मोठी कर्ज जर आम्हाला वसूल झाली तर मात्र आम्ही आम जनतेला आम्ही कर्ज द्यायला करायला आम्ही चालू करू. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही प्रसंग होत असतात वेगवेगळ्या प्रकारचे. तसाच हा प्रसंग दत्तनागरीच्या ह्याच्यातल्या आयुष्यामध्ये येऊन गेला. गेली आम्ही 12, 14, 15 वर्ष त्यातनं गेलेला आहे. काळ संपत आलेला आहे. ज्याला आपण म्हणतो काळरात्र, तर काळरात्र संपत आलेली आहे. मला जर समोर पहाट दिसते येत्या 6 महिन्यामध्ये ती वसूल झाल्यावर परत एकदा सोन्याचे दिवस दत्तनागरीला येतील, त्याला मला खात्री आहे. त्याचप्रमाणे आता माझा जो सत्कार झाला त्याच्याविषयी 2 मिनिटं बोलतो. कारण वडिलांचा आदर्श घेऊन आम्ही गुरुदत्त कारखाना चालवत असताना मला वाटते देश पातळीवरची जवळजवळ 9 पारितोषिकं आम्हाला गुरुदत्त कारखान्याला या 20 वर्षाच्या प्रवासात मिळाले आणि एक आंतरराष्ट्रीय अवॉर्ड मॉरिशसचं मिळालेलं आहे. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, एकाही पारितोषिकसाठी बरीच लोक मंडळी वशिला लावतात आणि काय होतात, कुठल्याही कोणाच्या दारात नाही की कोणाच्या याला मी फोन कधी केला नाही. ते ओपन मेरिटनं ज्याला म्हणतो गुणवत्तेच्या आधारानं खऱ्या अर्थानं 100% चोख सोनं म्हणून गुरुदत्तला एवढी 10 पारितोषिकं, 9 पारितोषिकं ही जवळजवळ देश पातळीवरची आहेत आणि 1 पारितोषिक हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं मिळालेलं आहे. त्यातलंच आताच हे 11वं पारितोषिक राज्य पातळीवर आमचे बाय प्रॉडक्ट ह्या सगळ्यामध्ये मिळालं. राज्यात जे उत्कृष्ट काही बाय प्रॉडक्ट झाले त्यातलं, त्यामुळे तुम्हाला सांगायला कधी एवढा संपर्काचा हे मिळत नाही. माझाही कारभार हा सारखा सातत्यानं धावपळीचा असतो, वेळ मिळत नाही. 2 मिनिटं त्याच्या कारखान्याविषयी मला सांगावं असं वाटतं. आणि काही शेतकऱ्यांच्या योजना पण आहेत, 2 मिनिटं मी तुम्हाला सांगतो. तर ते बाय प्रॉडक्ट जे मिळालं, कारखान्याची कॅपॅसिटी पूर्वी कमी होती 2,500. वडील ज्या वेळेला 14 वर्षापूर्वी वाढले त्यावेळेला कॅपॅसिटी 2,500 होती. कोल जनरेशन वगैरे काही नव्हतं. 2,500 कॅपॅसिटीचा कारखाना माझ्याकडे आलेला आणि भरपूर कर्जही, कारण दत्तनागरीचं कर्ज वडील असतानाच आम्ही ते सगळं 100% आम्ही भागून टाकलं 2009ला पूर्ण. आता हे बरेचसे डायरेक्टर आहेत ते साक्षीदार आहेत तिथं. तर ते कर्ज आम्ही दत्तनागरीचं 2009लाच भागून टाकलं. मग हळूहळू प्रगती करत हा कारखाना 6,000 PCBचा केला. कोल जनरेशन नव्हतं, ते 21 मेगावॉटचं कोल जनरेशन केलं. त्यातले 11-12 मेगावॉट आम्ही MSCBला एक्सपोर्ट करतो वीज, त्याचाही दर आम्हाला चांगला मिळतो. त्यानंतरच्या काळात एक असा प्रसंग आला, 5-6 वर्ष आम्ही काय केलं नव्हतं, पण असा प्रसंग आला, कोरोनाचा कालावधी आला. कोरोनाच्या कालावधीत बसला मी, तर आता घरात बसा. अरे किती घरात बसायचं? 1 महिना घरात बसला, 2 महिना बसला, 3 महिना बसला, 4 महिने. आणि गंमत अशी, घरात बसलं तर घराचे लोक कंटाळलेले जायला किती वेळ थांबतात म्हणून. आणि बाहेर गेलं तर पोलीस रस्त्यावर घरात नाव आपण सांगायचं. आता काय करायचं? माझ्यापुढे प्रश्न होता की आपण
आपली जी काही क्रयशक्ती आहे ती मात्र व्हायला नाही. आपल्या अंगातला जो उत्साह आहे